नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नच्या एका खूपच रंजक मॉड्यूलवर सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, विषय आहे एक्सप्लोर अज्युअर फंक्शन्स. अगदी. आणि हे सत्र आपण अशा लोकांसाठी डिझाईन केलंय ज्यांना याबद्दल अक्षरशः काहीही माहिती नाही. बरोबर. आपला उद्देश आहे सर्व्हरलेस या शब्दाची भीती घालवणे. हो, कारण हा शब्द ऐकून अनेकांना वाटतं की यात सर्व्हरच नसतात. पण तसं नाहीये की नाही? अजिबात नाही. हे अगदी वायरलेस चार्जरसारखं आहे. नाव वायरलेस, पण कुठेतरी वायर असतेच. हां, बरोबर. फक्त ती आपल्याला दिसत नाही. तसंच सर्व्हरलेसमध्ये सर्व्हर असतात, पण त्यांची चिंता आपल्याला करायची नसते. हे म्हणजे पिझ्झा ऑर्डर करण्यासारखं. आवडली उपमा. आपण फक्त पिझ्झाची ऑर्डर देतो. तो बनवायला लागणारा ओव्हन, किचनची स्वच्छता, किंवा भांडी घासण्याची काळजी आपण करत नाही. अगदी ती सगळी जबाबदारी रेस्टॉरंटची. आणि इथे ते रेस्टॉरंट म्हणजे मायक्रोसॉफ्ट. ही उपमा अगदी अचूक आहे. आपण फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे आपल्याला काय आउटपुट हवंय यावर. बाकी सगळं मागच्या बाजूला सांभाळलं जातं. बरोबर. तर मग आपण युनिट 2 मध्ये जाऊया आणि या रेस्टॉरंटच्या किचनमध्ये डोकावून पाहूया. म्हणजे पडद्यामागे नक्की काय जादू घडते ते पाहूया. हो, यासाठी आपल्याला 2 महत्त्वाचे शब्द समजून घ्यावे लागतील. ट्रिगर्स आणि बाइंडिंग्स. मला वाटतं हे समजलं की अर्धी लढाई जिंकलीच. नक्कीच. ट्रिगर म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर दारावरची बेल. कोणीतरी बेल वाजवली की आपण दार उघडायला जातो. इथे बेल वाजवणे ही एक घटना आहे. आणि दार उघडणे ही त्यावरची आपली प्रतिक्रिया, म्हणजे आपला कोड कार्यान्वित होणे. बरोबर. ही घटना काहीही असू शकते. डेटाबेसमध्ये नवीन नोंद होणे, कोणीतरी मेसेज पाठवणे किंवा अगदी ठराविक वेळेला अलार्म वाजणे. आणि दुसरा शब्द बाइंडिंग्स. हो, बाइंडिंग्स हे आपल्या कोडचे मदतनीस आहेत. कल्पना करा, तुम्हाला एक पत्र लिहायचं आहे. ठीक आहे. एका मदतनीसाने तुम्हाला कागद आणि पेन आणून दिला आणि पत्र लिहून झाल्यावर दुसऱ्या मदतनीसाने ते पत्र पोस्टात टाकून आले. अच्छा. बाइंडिंग्स अगदी हेच काम करतात. ते डेटा आत आणण्याचे आणि बाहेर पाठवण्याचे काम इतके सोपे करतात की आपल्याला त्यासाठी जास्त कोड लिहावा लागत नाही. म्हणजे ते सगळं अवघड काम स्वतः करतात. अगदी. पण माझा एक प्रश्न आहे, हे ट्रिगर्स आणि बाइंडिंग्स सोपे वाटतात, पण मी ऐकलंय की लॉजिक ॲप्समध्येही असंच काहीतरी असतं, पण तिथे कोड नसतो. मग नक्की फरक काय आहे? आपण कोड कधी वापरायचा आणि तो ग्राफिकल डिझायनर कधी? खूप चांगला प्रश्न आहे. इथेच कोड फर्स्ट विरुद्ध डिझायनर फर्स्ट ही संकल्पना येते. अच्छा. अझूर फंक्शन्स हे कोड फर्स्ट आहे. म्हणजे हे एखाद्या शेफसारखं आहे वा. जो स्वतः नवीन रेसिपी तयार करून पदार्थ बनवतो. वा. त्याला प्रत्येक घटकावर, प्रत्येक तपशिलावर पूर्ण नियंत्रण हवं असतं. त्याला माहिती असतं की मीठ किती टाकायचं आणि मिरची किती बारीक चिरायची. जिथे तुम्हाला तुमच्या लॉजिकवर असं सूक्ष्म नियंत्रण हवं असतं, तिथे तुम्ही फंक्शन्स वापरता. समजलं. या उलट लॉजिक ॲप्स हे डिझायनर फर्स्ट आहे. इथे कोड लिहिण्याऐवजी आपण एका ग्राफिकल इंटरफेसवर आधीपासून तयार असलेले ब्लॉक्स जोडून आपला वर्कफ्लो तयार करतो. म्हणजे लेगो ब्लॉक्स जोडून काहीतरी बनवण्यासारखं. अगदी बरोबर. यात शेकडो तयार कनेक्टर्स असतात, जे ट्विटर, ऑफिस 365, सेल्सफोर्स अशा वेगवेगळ्या सेवांना सहज जोडतात. अच्छा, म्हणजे जिथे वेगवेगळ्या सेवांना जोडण्यावर जास्त भर असतो, तिथे लॉजिक ॲप्स उत्तम. हो. वा, ही शेफ आणि लेगो मास्टरची उपमा तर भारी आहे, पण याचा अर्थ असा होतो का की लेगो मास्टर कधीच शेफसारखं काम करू शकत नाही? नाही. म्हणजे लॉजिक ॲप्समध्ये कोड लिहिण्याची काही सोय असते का? जर एखादा तयार ब्लॉक आपल्या कामाचा नसेल तर? अगदी बरोबर. तुम्ही लॉजिक ॲप्समधून अज्युअर फंक्शनला कॉल करू शकता. अच्छा. म्हणजे लेगो मास्टरला एखादा खास ब्लॉक हवा असेल, जो त्याच्या सेटमध्ये नाहीये, तर तो शेफला म्हणजे फंक्शनला बोलावून तो खास ब्लॉक बनवून घेऊ शकतो. आणि आपल्या रचनेत वापरू शकतो. हे खूपच भारी आहे. हो, या दोन्ही सेवा एकत्र मिळून खूप शक्तिशाली काम करू शकतात. हे तर झालं. बरं, आता आपण फंक्शन्सबद्दल बोलतोय, पण मी ऐकलंय की याचे एक जुने भाऊबंद पण आहेत, वेब जॉब्स. वेब जॉब्स. मग हे काय प्रकरण आहे? आपण तो जुना फीचर फोन कधी वापरायचा जेव्हा आपल्याकडे हा नवा स्मार्टफोन म्हणजे फंक्शन्स आहे? गंमत म्हणजे अज्युअर फंक्शन्स हे वेब जॉब्स SDK वरच तयार झाले आहेत. ते फंक्शन्सचे पूर्वज आहेत. अच्छा, म्हणजे मूळ तिथे आहे. हो, दोन्ही कोड फर्स्ट आहेत आणि ॲप सर्व्हरवर चालतात. पण फरक पिढीचा आहे.
फंक्शन्समध्ये पे पर यूज मॉडेल आहे, म्हणजे जेवढं वापराल तेवढेच पैसे द्या. हां. ते राधारीनुसार आपोआप स्वतःला वाढवते किंवा कमी करते. याला ऑटोमॅटिक स्केलिंग म्हणतात. आणि इतकंच नाही तर तुम्ही ब्राउझरमध्येच कोड लिहून तपासू शकता. या सर्व सुविधा वेब जॉब्समध्ये मिळत नाहीत. अच्छा, म्हणजे 99% नवीन कामांसाठी फंक्शन्स हाच शहाणपणाचा पर्याय आहे. अगदी. वेब जॉब्स तेव्हाच वापरले जातात जेव्हा तुमच्याकडे आधीपासूनच एखादं ॲप सर्व्हिस प्लॅन चालू आहे आणि तुम्हाला त्याच प्लॅनमध्ये एखादं छोटं बॅकग्राऊंड काम करायचंय. समजलं. त्यामुळे नवीन कामांसाठी फंक्शन्स हाच एक स्मार्ट पर्याय. आता पुढच्या युनिटकडे वळूया. आपण कोड तर लिहिला, आता प्रश्न येतो की तो चालवायचा कुठे? हो, म्हणजे त्याचं घर कोणतं? बरोबर. यालाच होस्टिंग प्लॅन म्हणतात की नाही? आणि सुरुवात सर्वात लोकप्रिय पर्यायाने करूया, कन्झम्पशन प्लॅन. हे म्हणजे टपरीवर चहा पिण्यासारखं आहे. हा. आपण फक्त चहाचे पैसे देतो, पूर्ण दुकानाचं भाडं नाही. अगदी. इथेही तसंच आहे. जेव्हा तुमचा कोड चालेल तेव्हाच तुम्हाला पैसे लागतील. कोड बंद असेल तर काहीच खर्च नाही. आणि गर्दी वाढली तर? जर अचानक तुमच्या ॲपवर खूप लोक आले तर मायक्रोसॉफ्ट आपोआप अधिक संसाधने म्हणजे सर्व्हरची ताकद पुरवते. छोट्या मोठ्या कामांसाठी हा सर्वोत्तम आणि किफायतशीर पर्याय आहे. हे तर उत्तमच आहे. स्वस्त आणि गरजेनुसार वाढणारं. मग माझा प्रश्न हा आहे की कोणी यापेक्षा वेगळा प्लॅन का वापरेल? यात काही मर्यादा आहेत का? म्हणजे काहीतरी गोम असलीच पाहिजे. हा, बरोबर ओळखलत. यात एक छोटीशी गोम आहे जिला म्हणतात कोल्ड स्टार्ट. कोल्ड स्टार्ट? हो. कल्पना करा, चहाच्या टपरीवर गिराहिक नसताना दुकानदार गॅस बंद करून ठेवतो. जेव्हा तुम्ही चहा मागायला जाता तेव्हा तो आधी गॅस पेटवतो, पातेलं ठेवतो, पाणी गरम करतो आणि मग चहा बनवतो. यात जो सुरुवातीला वेळ जातो तो म्हणजे कोल्ड स्टार्ट. अगदी. कन्झम्पशन प्लॅनमध्येही जर तुमचं फंक्शन बऱ्याच वेळेपासून वापरलं गेलं नसेल तर ते झोपलेलं असतं. पहिल्यांदा विनंती आल्यावर त्याला जागं व्हायला काही सेकंदांचा वेळ लागू शकतो. अच्छा. बहुतेक ॲपसाठी हा वेळ ठीक असेल, पण ज्यांना तात्काळ प्रतिसाद हवा असतो तिथे ही समस्या ठरू शकते. बरोबर. म्हणजे हा VIP पाससारखा नाहीये, जिथे आपल्याला रांगेत थांबावं लागत नाही. मग ह्या कोल्ड स्टार्ट समस्येवर उपाय काय? त्यासाठीच पुढचा प्लॅन आहे का, प्रीमियम प्लॅन? अगदी बरोबर. प्रीमियम प्लॅन हा VIP पासच आहे. नावावरून तर तसंच वाटते. हो. इथे तुमचे काही कामगार म्हणजेच सर्व्हरचे इन्स्टन्स नेहमी तयार ठेवलेले असतात. त्यांना प्री वॉर्म्ड वर्कर्स म्हणतात. अच्छा. हे म्हणजे मोठ्या हॉटेलमधल्या तयार किचनसारखं आहे, जिथे शेफ आणि सगळी तयारी ऑर्डर येण्याच्या आधीपासूनच तयार असते. त्यामुळे ऑर्डर येताच जेवण बनवायला सुरुवात होते, वेळ वाया जात नाही. अगदी. हा प्लॅन महाग असतो, पण ज्या ॲप्सना सतत आणि जलद प्रतिसाद द्यायचा असतो त्यांच्यासाठी हा उत्तम आहे. आणि तिसरा पर्याय म्हणजे डेडिकेटेड प्लॅन. हे तर नावावरूनच वाटते की हे म्हणजे स्वतःचं घर विकत घेण्यासारखं. हो, किंवा भाड्याने घेण्यासारखं. तुम्ही एका ठराविक किमतीत सर्व्हर म्हणजे ॲप सर्व्हिस प्लॅन भाड्याने घेता. आणि त्यावर पाहिजे तेवढे ॲप्स चालवू शकतो. हो, तुम्ही त्यावर एक किंवा अनेक ॲप्स चालवू शकता. यात खर्च प्रिडिक्टेबल असतो, म्हणजे महिन्याला किती बिल येईल हे आधीच माहीत असतं. पण वापरलं नाही तरी पैसे द्यावे लागतात. बरोबर. कल्पना करा, तुमची एक ई-कॉमर्स वेबसाईट आहे आणि दिवाळीच्या सेल दरम्यान तुम्हाला नक्की माहिती आहे की प्रचंड ट्रॅफिक येणार आहे. अशा वेळी तुम्ही डेडिकेटेड प्लॅन निवडाल. म्हणजे खर्चावर आणि संसाधनांवर पूर्ण नियंत्रण. हे 3 तर मुख्य पर्याय झाले, पण मी ऐकलंय की अलीकडे यात काही नवीन हायब्रिड पर्याय पण आले आहेत. हो, टेक्नॉलॉजी सतत बदलतच असते. जसं की फ्लेक्स कन्झम्पशन आणि कंटेनर ॲप्स. ते नक्की काय आहेत? बरोबर. फ्लेक्स कन्झम्पशन प्लॅन हा कन्झम्पशन आणि प्रीमियम प्लॅनचा मिलाफ आहे. यात कन्झम्पशन प्लॅनप्रमाणे पैशांची बचत होते, पण प्रीमियमप्रमाणे तुम्ही काही इन्स्टन्स नेहमी तयार ठेवू शकता. म्हणजे कोल्ड स्टार्ट टाळता येईल. हो. आणि दुसरा आधुनिक पर्याय आहे कंटेनर ॲप्स. हे म्हणजे प्रवासाला जाताना बॅगेत सर्व सामान व्यवस्थित पॅक करण्यासारखं आहे. अच्छा. इथे तुमचा कोड आणि त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी एका कंटेनर नावाच्या पॅकेजमध्ये बंद केल्या जातात. हा कंटेनर कुठेही चालवता येतो. एक मिनिट. हा मायक्रो सर्व्हिसेस शब्द खूप वेळा ऐकलाय, पण त्याचा सोपा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगते, एकाच मोठ्या ॲपऐवजी तुम्ही पेमेंटसाठी एक, लॉग इनसाठी एक आणि कॅटलॉगसाठी एक अशा छोट्या छोट्या स्वतंत्र सेवा बनवता. अच्छा, म्हणजे कामाची विभागणी. हो. या कंटेनर्समुळे त्यांना स्वतंत्रपणे अपडेट करणे आणि सांभाळणे खूप सोपे होते. जर पेमेंट सेवेत काही अडचण आली तर बाकीचं ॲप व्यवस्थित चालू राहतं. हे सगळं खूपच छान आहे. पण मग एक भीती वाटते.
समजा माझं फंक्शन खूप वेळ घेणारं काम करत असेल तर. जसं की एखादा मोठा रिपोर्ट तयार करणे. साठी एक वेळ मर्यादा दिलेली असते ज्याला टाइम आउट ड्युरेशन म्हणतात. ATM सेशनसारखं. अगदी. उदाहरणार्थ कन्झम्पशन प्लॅनमध्ये ही वेळ डिफॉल्टनुसार 5 मिनिटे असते, जी तुम्ही जास्तीत जास्त 10 मिनिटांपर्यंत वाढवू शकता. फक्त 10 मिनिटे? हो. माझ्या एका प्रोजेक्टमध्ये आम्ही कन्झम्पशन प्लॅन वापरत होतो, पण एका विशिष्ट API कॉलमुळे फंक्शन सतत 11व्या मिनिटाला टाइम आउट व्हायचं. अरे देवा. तेव्हा आम्हाला कळलं की 10 मिनिटांची मर्यादा आमच्यासाठी पुरेशी नाही आणि आम्हाला प्रीमियम प्लॅनवर जावं लागलं, जिथे ही वेळ मर्यादा सुरुवातीला 30 मिनिटे असते आणि ती अमर्यादही करता येते. अच्छा, म्हणजे होस्टिंग प्लॅन निवडताना फक्त किंमत आणि कोल्ड स्टार्ट नाही तर टाइम आउटचाही विचार करावा लागतो. अगदी बरोबर. बरं, आता शेवटच्या पण महत्वाच्या टप्प्याकडे वळूया. स्केलिंग हा शब्द ऐकायला जड वाटतो, पण त्याचा अर्थ खूप सोपा आहे. हो. कल्पना करा, तुमचं एक दुकान आहे आणि अचानक दुकानात खूप गर्दी झाली. तुम्ही काय कराल? मी आणखी काही काउंटर उघडणार. बरोबर. स्केलिंग म्हणजे हेच. पण हे वेगवेगळ्या प्लॅनमध्ये कसं काम करतं? तुम्ही दिलेल्या उदाहरणाप्रमाणेच हे काम करतं. कन्झम्पशन आणि प्रीमियम प्लॅनमध्ये हे काउंटर म्हणजे सर्व्हर इन्स्टन्स आपोआप उघडले जातात. त्यालाच इव्हेंट चालित स्केलिंग म्हणतात. हो. जशी मागणी वाढेल तसे नवीन इन्स्टन्स तयार होतात आणि काम कमी झाल्यावर ते आपोआप बंद होतात, जेणेकरून तुमचे पैसे वाचतात. आणि डेडिकेटेड प्लॅनमध्ये? तिथे तर आपण पूर्ण दुकानच भाड्याने घेतलंय, मग काउंटर कोण उघडणार? तिथे काउंटर तुम्हालाच उघडावे लागतात. म्हणजे तुम्ही स्वतः ठरवता की किती इन्स्टन्स चालू ठेवायचे. मॅन्युअली? तुम्ही ते मॅन्युअली करू शकता किंवा काही नियम सेट करू शकता, जसे की जर सर्व्हरवरचा भार 70% जास्त झाला तर अजून एक इन्स्टन्स वाढवा. म्हणजे इथे नियंत्रण आपल्या हातात असतं, पण जबाबदारीही आपलीच. अगदी. प्रत्येक प्लॅन खर्च, कार्यक्षमता आणि नियंत्रण यांच्यात एक वेगळं संतुलन साधतो. तुमचा उद्देश काय आहे यावर तुम्ही कोणता प्लॅन निवडायचा हे अवलंबून असतं. अप्रतिम. मला वाटतं आता हे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालंय. चला तर मग आजच्या चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. आज आपण पाहिलं की अझ्युअर फंक्शन्स म्हणजे सर्व्हरची चिंता न करता कोड चालवण्याचा एक सोपा मार्ग आहे. अगदी पिझ्झा ऑर्डर करण्यासारखा. आणि आपण फक्त आपल्या कोडवर लक्ष केंद्रित करतो, बाकी सर्व अझ्युअर सांभाळतो. हो. आपण फंक्शन्स म्हणजे कोड फर्स्ट शेफ आणि लॉजिक ॲप्स म्हणजे डिझायनर फर्स्ट लेगो मास्टर यांच्यातला फरक समजून घेतला. तसेच फंक्शन्स म्हणजे स्मार्टफोन आणि वेब जॉब्स म्हणजे फीचर फोन ही तुलनाही केली. बरोबर. त्यानंतर आपण वेगवेगळ्या होस्टिंग प्लॅन्सबद्दल शिकलो. चहाच्या टपरीसारखा कन्झम्पशन प्लॅन, VIP हॉटेलसारखा प्रीमियम प्लॅन आणि स्वतःच्या घरासारखा डेडिकेटेड प्लॅन, आणि शेवटी मागणीनुसार हे फंक्शन्स दुकानात नवीन काउंटर उघडण्यासारखे कसे वाढतात हेही आपण पाहिलं. आपण काय आणि कसे हे सर्व समजून घेतलं. पण आता ऐकणाऱ्यांसाठी विचार करण्यासारखा एक शेवटचा प्रश्न आहे. अच्छा. आपण नेहमी एखादं ॲप्लिकेशन तयार झाल्यावर ते कुठे चालवायचं याचा विचार करतो. पण विचार करण्यासारखा खरा प्रश्न आहे, काय होईल जर? काय होईल जर आपण एखाद्या ॲप्लिकेशन डिझाईन करताना पारंपरिक सर्व्हर आधारित विचार करण्याऐवजी सुरुवातीपासूनच सर्व्हरलेस फर्स्ट असा विचार केला? म्हणजे विचार करण्याची पद्धतच बदलायची? हो. आपल्या डिझाईन करण्याच्या पद्धतीत काय बदल होऊ शकतो? एक मोठे ॲप्लिकेशन बनवण्याऐवजी आपण ते छोट्या छोट्या इव्हेंट चालित फंक्शन्समध्ये कसे विभागू शकतो याचा विचार करणं खूप रंजक ठरू शकते. वा. म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी नाही तर विचार करण्याची पद्धत बदलण्याचा हा एक मार्ग आहे. या विचारासोबतच आजची चर्चा इथेच संपूया.